नमस्कार मंडळी. 26 जानेवारीत जे मैदान आहे बिनजोडचं ते ऐतिहासिक आहे, पारंपरिक आहे. त्याच मैदानात आपण आलो आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मैदान कसं होतं, नक्की बिनजोड शर्यती काय आणि आढावा घेऊया. पण बिनजोड शर्यत नक्की कशी असते हे जाणूया. इथं जे सोडणारे असतात, जिथून सुरुवात होते तर सगळी टीम आहे. तर विचारूया की बिनजोड शर्यत कशी असते. आता बिनजोड शर्यत एकंदरीत कसं सुरुवात कशी असते त्याची? बिनजोड शर्यतीसाठी पहिला नावनोंदणी केली जाते आणि त्या नावनोंदणीनंतर बिनजोड हा मागितला जातो. जर जो सक्षम असेल त्याला जोडीस तोड, तो त्याच्यावर नाव फिरवतो आणि मग त्यांच्यामध्ये ती लढत होते. पण म्हणजे काय शर्यती अशा बॅनर टाकून जोडल्या जातात आणि काय मैदानावर कसं असतं ते थोडं डिटेलमध्ये सांगा. समजा मला लाख रुपयाची शर्यत जुळवायची तर कसं असतं काय? ते सर्व त्यांच्या मर्जीनुसार, पसंतीनुसार. तुम्हाला समजा वाटलं की मला 25,000वर किंवा ह्याच्यावर काही रकमेवर शर्यत करायचे तर मग ते दोघांच्या सहमतीने लागली जाते. परंतु इथे जर नाव दिलं जातं ह्या रकमेवर मला शर्यत करायचे तर त्या रकमेवर मग तो जोड झाला होतो. परंतु ही फोनवर जी शर्यत जुळवली जाते तर ती त्यांच्या दोघांच्या सहमतीने होते. आता मला जी व्हॉट्सअपला शर्यत होते ती म्हणजे कशी दोन्ही बैले सांगून किंवा अशी शर्यत जमलेली असते. आणि बिंजोरला कुठली बैल आहेत ती कोणालाच काय माहीत नसतं, फक्त नाव असतो. समजा एखादा उदाहरण, समजा बकासूरचं नाव आहे, बकासूर मालकाचा, तर बकासूरला पेहरा कुठला आहे तो कोणालाच माहीत नसतो आणि व्हॉट्सअपवर जमते त्याच्यामध्ये माहिती पडलेला जात असतं. पण काही काही वेळेस असं असतं की एकाच बैलाची माहिती दिली जाते आणि जो प्रतिस्पर्धी आहे त्याची एकाच बैलाची माहिती, अशी शर्यत असते ना? एक बैल हो, तशी पण असते. एक बैल सांगून पण शर्यत असते, मग तो दुसरा बैल कुठलाही जोड लावू शकतो त्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं की समजा एखादी रक्कम जिंकली, 1 लाख रुपयाची जर शर्यत असेल ती जिंकली तर कसं ती रक्कम कशी भेटली जाते, काय विषय असतो? आता प्रत्येक जो हारलेला आहे, विजय झालेला त्याला 15% डिस्काउंट कापून ते रक्कम पुढली दिली जाईल. पर्सेंटेज असते. जे आयोजक आहेत, ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते 15% कपात करणं. हा, ती 15% रक्कम आम्ही कपात अशी करतो की हे जे देसाईगावचं मैदान आहे हे गेली 51 वर्षापासून आम्ही इथे खेळत असतो आणि याच्यातनं जी रक्कम असते ती प्रत्येक पाड्यातल्या प्रत्येक देवळाच्या धार्मिक कार्यासाठी, मंदिरासाठी आम्ही ती वापरतो. 15% कपात होते. आता ही झाली म्हणजे कसं भेटतं, पैसे कसे भेटतात. पण आता एक असतो मुद्दा, सुरुवात कशी होते, पळण्याची पद्धत कशी असते? समजा 2 जोड्या आल्या तर कसं असते? 2 जोड्या आल्या तर इथं पाटी टाकलेली आहे, ही पाटी टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये टायर असणार, दोन्ही गाड्यांचं टायर असणार. बरोबर, आपल्या घाटावर बैलांची तोंड असतात, इथे तसं काही प्रकार नाही. इथे आणि दोन्ही बैल मांडली एकदम व्यवस्थित तरच पंच हुशार बोलणार. पण म्हणजे हुशार बोललं की मग गाडी सुटणार. एकाने जर गाडी सोडली नाही, एकाने सोडली तर तो गेलाय पुढे, त्यालाच विजय दिला जाईल. हुशार म्हणजे म्हणायसाठी एक व्यक्ती असते. हो, एक व्यक्ती आहे. बरं. आणि दोन्ही गाड्या जर सोडल्या आणि पंच हुशार नाही बोलता दोन्ही गाड्या सोडल्या तो निकाल आम्ही देणार नाही. आणि जर एक गाडी सुटली, एक गाडी थांबली, त्या गाडीला परत रिटर्न आणावं लागेल. इथं लॉबी टच वगैरे असतं का? समजा गाडी एका तासात परत दुसरीकडे गेली, परत पडले, चालतं? हा, असं इथे सगळं चालतं, कारण हा घाटावरचा नियम आमच्याकडे नाही आहे. जरी गाडी बाहेरून गेली तर पुढे रस्त्यामध्ये आली तरी सुद्धा पुढे 25 ते 30 फुटावर एक देव म्हणजे आमची एक बाउंड्री आहे, त्या मार्किंगच्या अगोदर त्याने गाडी घेऊ शकतो. ती गाडी जर त्या देवाचे जर क्रॉस केला तर मग त्याच्या लाईनने गाडी गेली, तीच बाद झाला तर तो पुढे जाऊन सुद्धा त्याला विजय दिला जात नाही. म्हणजे आपण असं म्हणू, जो देव दगड आहे तिथपर्यंत गाडी कशी येऊ सरळ आली पाहिजे. हो, नक्कीच. वा, म्हणजे खूप वेगळी पद्धतीच्या बिनजोड शर्यती आहेत. आणि बिनजोड शर्यतीत अजून एक वैशिष्ट्य असतं की साधारणपणे एक बैल किती वेळा पळू शकतो, काय नियम? किती वेळा पळू शकतो? 4 वेळा पळू द्या. तिथे बैलवाड्या असं काय नाही, असं काय नाही, एकदाच पळाला असं काय नाही. बरोबर. तुम्ही किती वर्ष काम करता हे? मी जवळ मला 40 वर्षे झाली. अरे बापरे. तुम्ही? मी पण, आम्ही दोघं बरोबरीनेच काम करतोय. मी शाळेत असताना शर्यतीमध्ये आहे. बरोबर, हुशार. आणि तो जो तोंडाला निकाल कसा असतो, तो धागा बांधलेला असतो.
धागा बांधलेला तिथे निकाल समजतो, नाही समजला तर आपली टी व्ही स्क्रीन आहेच. जो धागा तोडेल हां तो विजय. तो विजयी. जर निर्णय लागला नाही तर आम्ही टीव्हीवर रिप्ले बघून त्याचा निर्णय देतो. पण आता समजा रिप्लाय आहे ते 19-20 असेल, समानच आलं तर धागा समानच तोडला. पहिला हे तंत्रज्ञान नव्हतं बरोबर, युट्यूब वगैरे नव्हतं, तेव्हा आम्ही सामना द्यायचो म्हणजे दोन्ही बरोबरी. मग त्यांना परत पळवायला होता. नाही बरोबरी म्हणजे समान, कोणालाच बक्षीस द्यायचं नाही. चालेल मित्रांनो, अशा पद्धतीनं बिनजोड शर्यत असतात. तुम्ही बघू शकता हा सगळा जोश असतो. तर ही असती बिनजोड शर्यत. चला अजून काय गोष्टी बघूया मित्रांनो. देसाई गावचं ऐतिहासिक मैदान पार पडलं. पारंपरिक मैदानात या मैदानाच्या गणना होते, पण आयोजन खूप चांगलं झालं आणि नवीन वर्षाची एक चांगली सुरुवात आयोजनाची झाली. तर माझ्यासोबत आहेत सगळं आयोजनाची धुरा सांभाळणारे व्यक्ती. पहिल्यांदा नाव सांगा दादा तुमचं पूर्ण. रवींद्र सुदाम म्हात्रे. बरं, किती दिवसापासून हे नियोजन करत होता? जवळजवळ 1-1.5 महिना झाला. बरं, म्हणजे आज झोपणार तुम्ही फायनली व्यवस्थित? आज नक्कीच झोप लागणार, कारण 1-1.5 महिना आम्ही अड्डा बनवायला गेला. परत सर्व मान्यवर, मोठे शेकडेस्वार त्यांना आमंत्रण करणं, पोलिसांचं परमिशन घेणं, परमिशनला पण बराच वेळ गेला. असे सर्व परमिशन घेऊनच केलं आम्ही, लिगल एकदम अड्डा. बरं, तुम्ही सांगताय की म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे 1-1.5 महिन्यापासून करताय, पण आयोजन ज्यावेळेस तुम्ही स्वीकारलं त्यावेळेस अडचणी कुठल्या येत होत्या? कारण काय आहे, हेवे दावे असतात, सगळे असतात, तर सगळ्यांना सामावून घेऊन आपल्याला मैदान चांगलं करायचं. तर पहिल्यांदा काय आल्या समस्या? हेवे दावे म्हणजे काय, मधल्या काळात करोना आलेला, बैलगाडा शर्यतींवर बंदी आलेली, परत लंपी आलेली, त्याच्यामुळं आमच्या गावातल्या शर्यती बंद झालेल्या. तर ते बंदीमध्ये काही अड्डे चालू होते चोरून. त्यांनी कुठेतरी शर्यती चालू ठेवलेल्या, म्हणजे एक परंपरा जी होती ती बैलगाडावाल्यांची सांभाळून ठेवलेली त्यांनी. तर ते 26 जानेवारीचा पण अड्डा चालू केलेला त्यांनी. तर ह्या वर्षी काय तेच थोडी अडचण येत होती का, ते लोक बोलत होते की आम्ही शर्यती करणार, आम्ही दरवर्षी करतो त्या हिशोबात, आणि आपल्याला काय पाहिजे होतं का, एकच अड्डा पाहिजे, कारण आपला पारंपरिक आहे. मधली गॅप झाली ठीक आहे, हा 51वं वर्ष आहे. तर आम्ही त्यांना जरा समजवायचा प्रयत्न केला आणि ते समजले, पण त्याच्यात आम्हाला जास्त मदत केली ठाणा रायगडची जी कमिटी आहे, पंढरी शेठ फडके, आपले संदीपबाई माली, अविशेठ पवार, आकाश शेठ राऊत, ह्यांनी खूप मेहनत केली. त्यांना समजवलं, बरेच आम्ही मीटिंग्स केल्या, कारण त्यांचं पण परमिशन आलेला, आणि तो परमिशन येऊनसुद्धा त्यांनी ठाणा रायगड कमिटीचा मान ठेवून, आणि माझ्या गावातले जे पाचपाड्यातले मोठे लोक आहेत वयस्कर, त्यांचा मान ठेवून त्यांनी तो अड्डा कॅन्सल केला. बरं, कॅन्सल केला आणि ह्याला मान्यता दिली की, आणि तुम्ही म्हणताय 51वं वर्ष, म्हणजे एखाद्या मैदानाची परंपरा जर 50च्या पुढं असेल तर त्याला खूप मान्यता आहे. पण तर प्रश्न येतो की कसं मैदान कसं झालं, म्हणजे किती गाड्यांची नोंद झाली ह्या मैदानात देसाईगावच्या आत्ता? 176 शर्यती झाल्या आपल्या मैदानात. बरं, तर तसा मोठा आकडा आहे, आणि मला वाटतं एक 704 वगैरे 705 एवढी बैल आली मोठ्या प्रमाणावर. पण मला आता ह्याच्या जोडीला प्रश्न येतो, आणि हे महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्यावर बैलगाडा क्षेत्रचं यश अवलंबून असतं. जे प्रेक्षक वर्ग येतो त्याला नियंत्रण काय केलं ते यासाठी ती सांगा. प्रेक्षक वर्गावर नियंत्रण माझ्या गावातली 5 पाड्यातील लोकांनी, व्हॉलेंटियर्स लोकांनी ठेवलं, आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना मार्ग दाखवायचं काम वगैरे, रस्ते दाखवायचं काम आपले मुंबऱ्याचे ट्रॅफिकचे खेडेकर साहेब आहेत, त्यांनी एक दिवस अगोदर येऊन आडाखाडा बघून ते गेले. त्याच्यानंतर आज त्यांची लोकं ठेवली 4 रस्त्यांवर, कुठे ट्रॅफिक होऊन पण दिली नाही. प्लस आपल्या डायगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी संदीपन शिंदेसाहेब, ते स्वतः आत्ता पण आलेले, आणि सकाळपासून पोलीस लोकं पण आपल्याला दिलेली.
म्हणजे आपल्याला हा अड्डा सक्सेस करण्यासाठी बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला. बरोबर. तुम्ही चांगला दादा मुद्दा मांडताय. म्हणजे हा मुद्दा मला शिकण्यासारखा का वाटतोय. एखादं मैदान आयोजन करायचं असेल तर स्थानिक जे पोलीस दल आहे त्याचा वापर घेतला पाहिजे, त्याचे आपण कोऑर्डिनेट केलं पाहिजे तर होणार. कारण नुसतं व्हॉलंटियर म्हणजे असले तरी त्यांच्या जीवावर नाही, कारण तो खाकीचा धाक पाहिजेच थोडा. थांबा. बरं मित्रांनो, तुम्ही बघतायत पाठीमागं वासुर आहे. पण मला सांगा ना, की बैलगाड्याचा नाद असल्यामुळं आयोजक होणं स्वीकारलं काय? असं काहीच नाही. नाद तर मला 18-19 वर्षापासून आहे. माझ्या जवळ त्या टायमापासून बैल आहेत. मधल्या काळात मी जरा ब्रेक घेतलं धंद्याच्यामुळं, आणि हा आयोजन म्हणजे गावाच्या नावासाठी केलेलं आहे. कुठेतरी आमचा मधल्या काळात आयोजन खराब होत होता, आणि जरा मंडळी पण दुसरी घुसलेली, वरिष्ठ लोक येत नव्हती. मग हा आयोजन करण्यासाठी पहिलं आम्ही वरिष्ठ लोक पाचीपाड्यातली त्यांना एकत्र केलं, त्यांच्या मिटिंग्स केल्या, आणि मग हा आयोजन केला. बरं. नाही, आयोजन यशस्वी झालं. आम्ही आयोजकांची मुलाखत घेत नाही, पण आज एक यशस्वीरित्या करून दाखवलं ह्यांनी, आणि त्याच्यामागे सगळ्यांचं सहकार्य आहे, त्यांनी तसं सांगितलं. पण आयोजनादरम्यान तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात आल्या की ह्या गोष्टी केल्या तर आयोजन चांगल्या पद्धतीने होईल? कारण ह्याच्या पुढं खूप साऱ्या गोष्टी आता होणार आहेत, खूप साऱ्या मैदानं येतील. कुठल्या गोष्टी सांगाल की ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या तर आयोजन चांगलं होतं? आपल्याला जर मैदान यशस्वी करायचं असेल तर प्रथमतः हे जे बैल आहेत, वासरं आहेत, ही बांधायची सोय व्यवस्थित पाहिजे, जागा चांगली पाहिजे, आणि गाड्या येण्या जाण्याचे मार्ग चांगले पाहिजेत. परत गाडा मालक वगैरे येतात, त्यांना पार्किंगसाठी सुविधा करून देणे. शर्यत बघताना त्यांना साईडला स्क्रीन लावून देणे, किंवा कुठेतरी मातीचं ढिगार बनवून उंच स्टेप बनवून दिल्यावर ते स्टेप बाय स्टेप उभे राहतात. मग त्यांना इझिली बघायला होतं. मग ते काय विचार करतात, ह्या अड्ड्यात आपल्याला त्रास होत नाही, परत कधी असतील परत आपण जाणार त्या अड्ड्यात. बरोबर. चांगलं सांगितलं मित्रांनो. आणि हे जे आयोजन करणार आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बैलांची उभं राहण्याचं ठिकाण असेल, त्याच्यानंतर पार्किंगची सुविधा असेल, जो प्रेक्षक वर्ग आहे त्याला व्यवस्थित म्हणजे बसण्याची व्यवस्था, तर ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे. स्थानिक पोलीस दलाचा आधार घेतला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या तर मैदान निश्चित यशस्वी होणार. आणि अन्याय वगैरे काय आला का तुमच्याकडे? आमच्या अन्याय झाला, ही झाला, आला की एखादी तक्रार आली का? एखादी नाही. माझ्या सोबत तिसरा अंपर बोलला तर ते झालेलं व्यवस्थित. तिसरा अंपर बोलून 3 क्रिटिकल विषय होते. एक तर बकासूर आणि याची होती हरण्याची. त्याच्यात काय, बकासूरचे मालक थोडीशी त्यांची गैरसमज झालेली का हरण्यावाल्यांचा जो ड्रायव्हर होता त्यांनी सेपेला चावा घेतलेला. तर ते फोटोमध्ये तसं वाटत होतं. मला बोलवून घेतला. मी बोललो, मला बोलवण्यापेक्षा आपले सिनियर आहेत आवी पवार, आवी शेटला बोलवायला सांगितलं. आवी शेट आले आणि ते बकासूरवाले पण आले. पण फोटोत खरोखर तसं वाटत होतं. पण ते तसं नसताना ते जेव्हा टी व्हीवर बघितलं आपण परत झूम करून मागे पुढे करून, तर ते हे होतं का ते खाली मान अशी केलेली, तेव्हा ते वाटत होतं. पण ते चावा वगैरे काय घेतलेला नव्हता. ते आवी शेटनी योग्य निर्णय दिला. परत एक असाच विषय होता का माझी गाडी जिंकली, उजवी साईडची चिचपाडावाल्यांचा विषय होता, आणि विजय डावी साईडला दिला आहे. तो पण आवी शेटनी त्यांना बोलवलं. मी पण तिथं होतो. मी पण त्यांना बाहेरून बोलवलं, आतमध्ये या बोला. आतमध्ये आले ते, आणि जुने सेकडेस्वार आहेत, समजदार आहेत. त्यांना ते झूम करून दाखवलं. क्लिअर कट देवदगडाच्या बाहेरून एक चाक गेलेला. तर आवी शेटनी ते पण त्यांना दाखवलं. त्यांनी लगेचच मान्य केलं. एका सेकंदात सर्वांना हात वगैरे मिळवलं आणि निघून गेले. असे थोडेसे आलेले, पण बाकी काही जास्त मेजर काहीच नाही. हे तुम्हाला कळलं असेल की आपले बैलगाडी मालक आहे, जे बैलगाडी जे सांभाळतात, ड्रायव्हर, हे खूप चांगली लोक आहेत आणि हे सहकार्य करतात. फक्त आपण त्या पद्धतीनं तेवढं पारदर्शकता पाहिजे. बरोबर. वा.
बरं आता जाता जाता प्रश्न की सगळ्यांना येतं की ठीक आहे आयोजक म्हणून तुम्ही उत्कृष्ट काम केलेलं आहे चांगलं इकडं तिकडच्या गोष्टी तुम्ही मांडण्यावी केला 100% कोणी यशस्वी होत नाही काय त्रुटी बी असतील पण तुम्ही करता काय दादा कारण काय होतं सगळ्यांना वाटतं की ठीक आहे आयोजक आहेत पाठीमागं बैल आहेत पण बाकी व्यवसाय वगैरे काय तुमचं? माझा व्यवसाय म्हणजे लिगलमध्ये मनी लँडचा धंदा आहे. दुसरा बाकी आपल्या पोकलन्स वगैरे आहेत हायवा आहेत आणि ते आपण बिल्डिंग मटेरियल सप्लायर आणि स्वतः कंस्ट्रक्शन पण करतो. परत टर्फ आहे सुदामा इव्हेंट गार्डन लग्नाचा हॉल आहे असं आहेत भरपूर धंदे. तो व्यवसाय चांगले आहेत आपले. बरं व्यवसाय चांगला आहेत पण सगळ्यात मोठा नाद पाठीमागं तुम्ही बैल घेतलेला आहे वासरू आहे आणि आज आयोजक बैलगाड्याच्या नादाविषयी काय सांगाल जाता जाता? याची पण स्टोरी अशी आहे ना का आमची मीटिंग चालू होते आमच्या देसाई गावचे अध्यक्ष बालारामदादा अर्जुन म्हात्रे यांच्या घरी मीटिंग चालू होती आणि पाचीपाड्याचे वरिष्ठ लोक होते पण आमचा विषय इथल्या मीटिंगमध्ये झालेला उसाडण्याच्या. तर संदीपबाईंना आणि कमिटीला मी शब्द दिलेला का 26 जानेवारीचा अड्डा आमचा एकच ठेवला तर मी वासरू घेतो. आणि तो आमची जेव्हा मीटिंग चालू होती आमच्या अध्यक्षाच्या घरी तेव्हा मला फोन आला तात्या ड्रायव्हरचा का एक वासरू चांगला आहे कडणी पळणारा बोला व्यवहार करून देऊ नको त्याला मी लगेच पोचतो. आणि मी 12 वाजता ती हे संपली मीटिंग आणि 12 वाजताच पोरांना घेऊन फॉर्च्युनर गाडी घेऊन मी निघालो आणि रात्री गेलो आणि व्यवहार करूनच आलो. बरं नाही पण बैलगाड्याच्या नादाविषयी काय सांगाल म्हणजे आता ठीक आहे तुम्ही भरपूर सारे व्यवसाय करता बऱ्याचशा गोष्टी करत असता पण बैलगाड्याचा नाद आणि एकंदरीत तुम्ही घेतले आता लाडू वासरू बैलगाड्याच्या नादानं काय शिकवलं आहे तुम्हाला ते सांगा कारण आता आयोजक बी आहे भरपूर साऱ्या बघितल्या गोष्टी असतील काय बैलगाड्याच्या नादाने शिकवलं आहे? बैलगाड्याच्या नादाने काय शिकवलं त्याच्या अगोदर सांगतो झुंजीच्या नादाने काय शिकवलं. शर्यतींच्या अगोदर मी झुंजी करायचो आणि झुंजींचा मी अध्यक्ष बनवतो आपल्या ठाणा रायगडचा. त्याच्यात काय शिकलो का ज्या भागात जाईन त्या भागात इज्जत भेटतं मित्रपरिवार वाढतो आणि आता शर्यतीत पण तेच होणार आहे. आता मला लगेचच आवी पवार असतील आकाश राऊत असतील संदीपबाई असतील असे भरपूर मित्र भेटले नवीन नवीन लोकांशी ओळखा झाल्या. हा शौक फक्त मी दोस्ती वाढवासाठी करतो आहे बाकी मला कोणाला जास्त हरवायचं नाही आणि काय पैसे जिंकायचे नाही आहेत फक्त वाद नाही करायचा एन्जॉय. मित्रांनो शेवटचं वाक्य आहे एन्जॉय. खरंच आयोजक म्हणून त्यांनी काय गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि जे प्रेक्षक आले असतील जे बैलगाडी मालक आले असतील चालक ते खऱ्या अर्थाने एन्जॉय करून गेले. काय त्रुटी झाल्यात जसं त्यांनी कबुली केल्या आणि त्या निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्नही केल्या. तर दादा चांगलं आयोजन केलं एक वेगळी सुरुवात वर्षाची करून दिले तर ह्याचा आदर्श महाराष्ट्रातील जे आयोजक आहेत ते घेतील आणि चांगल्या रीतीनं मैदान करतील आणि बैलगाडा क्षेत्र जसं सांगितलं त्यांनी एन्जॉय आनंद निर्माण होईल असं करतील. आणि आपल्या अड्ड्यात ना त्रुटी तर काय झाल्या नाहीत कारण मी सकाळी 7 वाजता उठून कुठल्या अड्ड्यात तर असं कोणी केलं नसेल बडजी घेऊन गेलेलो काय जमिनीचे राग दोष असतील ती पूजा केली. आमच्या गावचे वरिष्ठ 5 लोक बसवली तिथे 55-60 वयाची लोक आणि ती पूजा करून घेतली 1 तास कारण त्या जमिनीत कोणाला मार लागू नये माणसांना पण आणि बैलांना पण कारण ते मुख्य प्राणी आहेत बरोबर त्यांना पण मार नाही लागला पाहिजे. त्यासाठी मी सकाळी 7 वाजता जाऊन ती पूजा करून घेतली आणि तसंच झालं कुठल्याही बैलाला किंवा माणसाला मार लागलेला नाही एकदम आनंदात हे पार पडलं आपला. बरोबर मातीशी खेळ आहे त्यामुळे मातीला त्यांनी नमन करून सुरुवात केली आणि मला वाटतं आपण सगळी एक दिवशी मातीतच जाणार त्यामुळे मातीशी प्रामाणिक राहा मातीशी पूजन करा तुम्हाला नक्की यश भेटेल. धन्यवाद.